सांगली आणि आटपाडी येथील सराफांना 6 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली कारागिरासह त्याच्या पत्नीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला यश आले। विश्रामबाग परिसरात लपून बसलेल्या दोघांना पकडून त्यांना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। मुख्य सूत्रधार गौतम गोपाल दास आणि रुमा गौतम दास असं अटक केलेल्या पती पत्नीचे नावे आटपाडी येथील गौतम दास आणि सौरभ दास या बंगाली कामगारांनी गेल्या 25 वर्षांपासून सराफांचा विश्वास संपादन केला होता। आटपाडीसह सांगलीमधील सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते। आटपाडी येथील सराफाकडून 2.5 कोटी रुपये किमतीचे 3,500 तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी सांगलीतील सराफ महेश्वर जवळे यांनी बंगाली कारागिरांनी 4.25 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती। आटपाडीतील तक्रारीनंतर एलसीबीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती। त्यातील स्वरूप दास आणि विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली होती, पण मुख्य संशयित अजूनही पसार होता। अखेर मुख्य संशयित दास याला एलसीबीच्या पथकाने ओरिसामधून ताब्यात घेतले। त्याचबरोबर त्याची पत्नी संशयित रुमा दास हिला देखील सांगलीतूनच ताब्यात घेण्यात आले।